ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। गेल्या अनेक वर्षांपासून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी रक्ताचं पाणी करून एक माणूस जोडण्याचं काम केलं। त्यांच्या आशीर्वादानं आज एवढी माणसं माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे मला भाजपकडनं उमेदवारी मिळाली आहे, असे प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केलंय। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी होतीये। निवडणूक तोंडावरती येऊन ठेपली होती तरी भाजपकडनं उमेदवार घोषित झाला नव्हता, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती। सदर निवडणुकीसाठी भाजपकडनं आज युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नावाची अधिकृत अशी घोषणा करण्यात आली आहे। या निमित्तानं 1 एप्रिल रोजी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या राहुरी येथील संपर्क कार्यालयाच्या समोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा केला। याप्रसंगी अमोल भनगडे म्हणालेत की तळागाळामधील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत भाजपकडनं राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील पोटनिवडणुकीसाठी युवा नेते अक्षय कर्डिले यांचं नाव अधिकृतपणे घोषित करण्यात आलंय। येणाऱ्या निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चितपणे झाला आहे, असं मत भनगडे यांनी व्यक्त केलंय। तर या निवडणुकीमध्ये युवा नेते अक्षय कर्डिले हे भरघोस मतांनी विजयी होणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। यावेळी प्रकाश पारख, रवींद्र म्हसे, राजेंद्र दरक, गणेश खैरे, सतीश फुलसौंदर, सचिन मेहत्रे, राजेंद्र गोपाळे, युवराज गाडे, किशोर येवले, उमेश शेळके, कुलदीप पवार, दीपक वावळे, सुभाष गायकवाड, सुनील पवार, शिवाजी डवले, अण्णासाहेब बाचकर, प्रतीक बोबडे, नयन शिंगी, कांतीलाल जगधने, अक्षय भुजाडी आदींसह कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला सकाळी उमेदवारी जाहीर झाली आणि मी ते पत्र पाहिलं। ते पत्र पाहिल्यावर मला आपल्या सर्वांचे नेते, माझे वडील आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांची आठवण झाली। त्या नावामध्ये मला त्यांचं रूप दिसलं। आज ते आपल्या सर्वांसोबत नाहीयेत। माझ्या राजकीय प्रवासाला मी सुरुवात करतोय। आज मी ज्या फोनची, ज्या शुभेच्छाची वाट पाहतोय तो फोन मला कधी येऊ शकत नाही, पण आज जे काही घडतंय हे सगळं त्यांच्या आशीर्वादामुळे घडतंय। आज खरं म्हणजे मला जबाबदारी फार मोठी भेटली, पण फार दुःख आहे की या प्रसंगामध्ये माझे वडील माझ्या सोबत नाहीये। उद्या अनेक गोष्टी मिळतील, पण मात्र प्रत्येक गोष्टीत माझं मन दुःखीच राहील, कारण की माझे वडील माझ्या सोबत या प्रवासामध्ये नाहीत। आज ते असते तर त्यांना एक वेगळा आनंद झाला असता आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहून मला वेगळा अभिमान वाटला असता, पण त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून खरं म्हणजे मला ही संधी मिळालेली आहे। त्यांनी गेल्या 30-35 वर्षापासून रात्रंदिवस एक केला, स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही घेतली, रक्ताचं पाणी करून एक माणूस जोडून हा मोठा परिवार तयार झालाय आणि हाच परिवार माझ्यासोबत गेल्या 5 महिन्यापासून साहेब नाहीत, पण साहेबांच्या रूपाने हा परिवार माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे।
म्हणून हे प्रत्येक पाऊल मी उचलू शकतो. भारतीय जनता पार्टीने मोठी संधी मला दिलेली आहे. मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजय दादा विखे पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख रवींद्रजी चव्हाण साहेब, मंत्री आदरणीय यांचं माझ्यावर प्रेम आहे बावनकुळे साहेब, आपल्या नेत्या पंकजाताई मुंडे, प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, तसेच मोनिकाताई राजाळे, विक्रमजी पाचपुते व जिल्हा अध्यक्ष दिलीपराव बालसिंग व सर्वच भारतीय जनता पार्टीचे तळागाळातल्यापासून तो वरपर्यंत सर्वांनीच मला मोठा आशीर्वाद रूपी ही संधी दिलेली आहे. मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीने आज केंद्रीय मंत्रीने अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांची उमेदवारी घोषित केलेली आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी घटक पक्ष यांच्या वतीने मी राहुरी शहराच्या वतीने व राहुरी तालुक्याच्या वतीने 4 तारखेला गुलाल आपलाच आहे. हे काळ्या दगडावरची रेष आहे. आजच अक्षयदादा निवडून आले असे मी घोषित करीत आहे. राहुरी पाथर्डी मतदारसंघातील पोटनिवडणूक होऊ राहिली आहे आणि त्याच्यामध्ये उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत राहुरी तालुक्यातील कार्यकर्ता, नागरिक यांच्यामध्ये खूप कुतूहल होतं. अनेक अफवांचं पेच प्रसंग होता. सर्व कार्यकर्ते विचारामध्ये होता की भारतीय जनता पार्टी 2014 पासून जसं धक्कादायक तंत्राने उमेदवारी जाहीर करतं त्याप्रमाणे या मतदारसंघात काही होतं का. परंतु पक्षश्रेष्ठींनी सर्व कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून अक्षयजी कर्डिले यांना आज उमेदवारी घोषित केली आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना अति आनंद झालेला आहे आणि सर्व कार्यकर्ते उत्साहात आहे आणि त्या उत्साहाप्रित्यर्थ कर्डिले साहेबांना श्रद्धांजली आणि सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून आला आणि सर्व कार्यकर्त्यांनी मनोमनी ठरवलेलं आहे आजपासूनच प्रचाराची सुरुवात झालेली आहे. नगर पाथर्डी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज भारतीय जनता पार्टी केंद्रीय समितीने आपले अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय संचालक श्री अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांना या ठिकाणी उमेदवारी घोषित केली. त्याबद्दल प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, सन्माननीय नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजयदादा विखे पाटील यांचं सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि हा विजय या ठिकाणी 100% होणार याच्यात कुठलीही शंका नाही. आणि जे 15 दिवसापासून जे आपल्या तालुक्यात 1 महिन्यापासून जे कुतूहल या ठिकाणी निर्माण झालं होतं ते अतिशय पार्टीनं म्हणजे अक्षरशः म्हणजे लोकांच्या, आमच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. परंतु भारतीय जनता पार्टीचं एक जी पद्धत आहे की ही शेवटपर्यंत काही कळून देत नाही आणि त्यामुळे पडद्यामागचं कोण पुढे नाही सांगता येत नाही. विरोधकांना खूप विरोधकांनी या ठिकाणी हा प्रचार आणि कर्डिले साहेबांच्या मुलाबद्दल अतिशय म्हणजे हे अडाणी वगैरे मुलगा काय करणार आहे, परंतु जनतेच्या मनामध्ये अक्षयदादा अतिशय कुतूहल आहे आणि 100% तेच आमदार होणार आहे. धन्यवाद. सर्वप्रथम स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आज भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारच्या वतीने आमचे नेते आदरणीय अक्षयजी कर्डिले साहेब यांना या महाराष्ट्र राज्याचे भावी कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी माननीय अक्षयदादा कर्डिले यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारच्या वतीने व घटक पक्षाच्या वतीने मी आजच माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांना सांगू इच्छितो की आज आपण जो आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही बिलकुलही तडा जाऊ देणार नाही आणि गुलाल आपलाच आहे. उद्याच्या 4 तारखेला अक्षयजी कर्डिले साहेब निश्चित आमदार होणार आहे. यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी, महायुती सरकार व मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते अक्षरशः पोट तिडकीने आपल्या पायाला भिंगरे लावून अक्षयदादा कर्डिले साहेबांचा प्रचार करणार आहोत आणि त्यांना प्रचंड मताने विजय करणार आहोत. एवढे बोलतो आणि थांबतो. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.